दिव्यांगांच्या समस्या तातडीने सोडवण्यात याव्या या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मोताळाच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आलं। मागणी पूर्ण न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। दिव्यांगांना मुद्रा लोनमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावं। दिव्यांग व वृद्ध निराधार लाभार्थ्यांना प्रशासनाकडून मिळणारे अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे। स्टेट बँक शाखेत दिव्यांग खातेदारांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात यावी। तसंच खातेदारांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। यासह विविध मागण्यांसाठी प्रहारच्या वतीने मोताळा येथील स्टेट बँक शाखेत व्यवस्थापकांशी चर्चा करण्यात आली। सदर मागण्यांची पूर्तता न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। संघटनेतर्फे आपल्या स्टेट बँक मॅनेजर साहेबांना एक निवेदन देण्यात आलेले आहे आणि निवेदनामध्ये अपंगांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याबाबत आज मोताळा तहसीलमधील जे दिव्यांगांचे अनुदान इथे जमा होत आहे तर ते जवळजवळ 20 ते 25 दिवस हे बँकेवाले जमा करत नाही आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये टाकत नाही आहे। तर इथे रॅम्पची व्यवस्था नाही आहे। तालुक्यातल्या सर्व ज्या ग्राहक सेवा केंद्र आहे तिथे लूटमार होते, ते अपंगांचा थंब घेतला जातो आणि पैसे काढून घेतले जातात, नंतर म्हणतात की आले नाही। तर अशा सर्व आणि इथे पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था आणि दिव्यांगांचा विशेष म्हणजे रोजगार, तर मुद्रा लोन दिव्यांगांना प्रथम प्राधान्य देऊन मुद्रा लोन या पूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात देण्यात यावं हे प्रहार अपंग क्रांती संघटना मोताळा यांच्यातर्फे आज निवेदन देण्यात। यावेळी राजेश पुरी, सुरेश जवंजा, सुनील वराडे, भगवान लेनेकर, प्रतिभा खर्चे, मोहम्मद निसार यांच्यासह प्रहार सैनिक व दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।